रेकॉर्डिंग पण ठेवूया जेणेकरून आपल्याला देता येईल. लक्ष द्या बघा. हो डाऊट होतं. हिंदीमध्ये सर मी आम्ही शिकवायला सुरू केलं नाही. थांब जरा पुस्तक फिरून देशील इंग्लिश. ठीक आहे लक्ष द्या बघा. या पण बघा याच्यात थोडेसे क्वेश्चन मी ऍड केले तर जे नेक्स्ट सीट येणार आहे ते झाल्यानंतर नवीन थोडेसे बघा कुठे गेलं ना. ठीक रेकॉर्डिंग दिले येते. क्वेश्चन नंबर सांगा मला जरा. बघा एका व्यक्तीने एका संख्येला 5/8 ऐवजी 8/5 ने गुणाकार केल्यामुळे उत्तरास किती टक्के त्रुटी मिळेल. कारण एरर किती होईल. एरर होते बा आहे ना. चुकून आपण गुणाकार करून टाकते. बघा आपला गुणाकार कितीचा करायचं होतं बाळ बोलत चला 5/8. तर आपण चूक काय केली बाळ बोलत चला 8/5 उलटा नंबर केला आहे ना. उलट्या दिमागाचे लोक आपण बघा त्याला 5/8 ला गुणाकार करायचं होतं. मी उलटा नंबर करून 8/5 केला. त्रुटी तर येणार आहे बा. अशा क्वेश्चनला काय करायचं आता बघा. बेसिक काय करायचं. समजा आता काय करतात बघा पुस्तकी मेथड. समजा ती संख्या x होती तर आपला कितीनं गुणाकार करायचं होतं राजानो 5/8. अरे हा या ना. तर मी काय केलं त्या संख्येला कितीनं गुणाकार केलं बाळा बोलत चला 8/5 किती राजानो 8/5 बरोबर राजानो. आता मला सांगा त्रुटी किती टक्केची येणार हे विचारले आहे ना. आपला उत्तर बरोबर का राजानो हे पाहिजे. आले का राजानो हे बरोबर आहे. बरोबर म्हणतो मी. आता काय करणार याची वजाबात करणार तिरपा गुणाकार करणार असं करणार मग काढणार बा. एवढं करत बसायचं का ना. मी काय म्हणलं जे काही असेल. आता बघा लक्ष द्या मला काय करायचं राजानो बोलत चला 5/8. काय चूक केली बाळा बोलत चला 8/5 बरोबर राजानो. नंबर लिहिला मला 5/8 चे 8/5 केलं. तिरपा गुणाकार करा 5/5 8/8 इकडं 25 लिहिलं इकडं करा राजानो 64. माझं अना उत्तर किती पाहिजे होतं बाळा 25. आलं किती राजानो. काय करायला पाहिजे बाळा बघा जे हुशारपूर आहे डायरेक्ट 4 न गुणाकार करणार नाही. तर बघा कितीची त्रुटी झाली बाळा बोलत चला. सर 4 मधून 5 वजा होते का बोलत चला. 14 मधून 5 गेलं बाळा 9. तर 5 मधून 2 गेलं किती राजानो 3. किती मार्काचे किती गुणाची चूक झाली बाळा 39. किती चूक झाली बाळा माझी भूल 39 झाली. किती वर बाळा बोलत चला 39 ची भूल किती वर बाळा 25 वर. किती ना गुणाकार करो 25 चौक 4 1 4 4 9 36 ला 6 चाले 3 4 ते 12 3 किती राजानो बोलत चला. म्हणजे किती टक्केचा येणार राजानो किती बा 156. बघा काय केलं नाही. पण हुशार पोर एवढं नाही करत. मला बघा अशा क्वेश्चनला डायरेक्ट तिरपा गुणाकार करायचं काम खतम आहे. मला गुणाकार किती करायचं होतं बाळा. मी गुणाकार काय केलं बा. आता बघा तिरपा गुणाकार करा 5/5 8/8 माझं बरोबर उत्तर किती राजानो आलं किती बाळा. भूल किती झाली बाळा 39. किती वर 25 वर 39 म्हणजे किती टक्के एरर झालं बाळा 156. पण जे हुशार पोर आहेत माझं बेस बघा जर 100 चे 110 झालं असतं तर किती टक्क्याने वाढली राजानो बरोबर चला 10% एरर आहे. 100 चे 112 म्हणजे किती राजानो बोल चला आहे ना 12%. जर मी म्हणलं 80 चं 90 किती टक्के राजानो 10% म्हणणार ना. माझा बेस काय पाहिजे बा 100. जर एखाद्या संख्येचा बेस आधार जर 100 असेल तर मी काढू शकतो अन्यथा नाही. बरोबर म्हणतो मी. आधार काय पाहिजे बा 100. मग याला पण 100 बनवणं सोपं. याला किती न गुणाकार करू राजानो यानं काय पाप केलं पण 4 न गुणाकार करा बोला 25 चौक 7 चौक 16 6 4 1 7 चौक 24 ने किती राजानो सर 100 चं 256 किती टक्क्याचं वाढलं राजानो बोल चला 156. दोघांची होतं बाकी म्हणजे भूल किती आहे बा. कुछ तो गड़बड़ है भैया. हेलो हाँ ॲप करून कोणती बॅच आहे हां ॲप करून होय.
परत लेटर केलं बघ. हॅलो हां बरं ठीक आहे. ऑनलाईन रेकॉर्ड देऊ टाका. काय बा 510. आता मला पटापट पटापट सांगणार बा. अरे करू शकता की नाही? काय डाऊट नाही? इथं बघा चला पटकन. 504 ऐवजी मी 4/5 ने गुणाकार केलं. किती टक्क्याची त्रुटी झाली? पटकन सांगा बा. त्रुटी किती टक्क्याची बाळा? पटकन सांगा. आलं? मला संख्येला कितीनं गुणाकार करायचं होतं? 504. गुणाकार काय केलं? 4/5. किती टक्क्याची त्रुटी झाली बघा. मी काय म्हणलं सर सुरुवातीचा नंबर लिहून टाकायचा इथं मला कितीनं गुणाकार करायचं होतं? 504. म्हणजे हे माझं बरोबर आहे. माझी भूल किती झाली बाळा? 4/5. हे माझं चुकीचं आहे. अरे हा या ना सर मी काय म्हणलं तिरपा गुणाकार करून घ्या ना. 5 4 चौक. आता बघा जे हुशार पोरं डायरेक्ट करणार याला कितीनं गुणाकार करू? नाही तर आपापल्या घरी बसायचं. 25 चा 16 झाला. किती तर कमी झाला बाळ बोलत चला. किती राजानो? 9. किती वर? 25 वर. अरे 25 चा 16 झाला सर. 25 वर 9 न कमी. किती न गुणाकार करू? का गुणाकार करतोय सर? टक्केवारी मध्ये कन्वर्ट करायचं तर 100 न गुणाकार करावं लागेल. 25 चौक 9 चौक किती राजानो? 36% कळालं बा? अरे कळालं की नाही? करू शकता? एक क्वेश्चन करून दाखवू ना. सगळं एक 2-3 सेकंद मध्ये आन्सर पाहिजे. नाही आला तर रोज रोज मारणार. तर करू. अरे करू की नको? एका संख्येला 1/2 च्या ऐवजी मी कितीनं गुणाकार केला बा? 2/1. तर गुणाकार केल्यामुळे सर त्रुटी किती टक्के झाली? पटकन करा. स्पीड अशी पाहिजे. आता प्रॅक्टिस आहे तुमचं. 1/2 ऐवजी काय केलं बा? 2/1 न गुणाकार केला तर किती टक्केची भूल झाली माझी? हो लाल शर्ट. असं त्या घरात काय बोलावं लागलं? असं काय गुपित आहे? मला गुणाकार किती करायचं होतं बा? 1/2. मी गरीबासारखं कितीनं गुणाकार केलं बा? 2/1. सर तिरपा गुणाकार करा. 1 × 1 2 × 2 4. आता मला सांगा. आता बघा इकडे काय पाहिजे राजानो? बेस काय पाहिजे? माझा आधार काय पाहिजे राजानो? 100. का पाहिजे बा? कारण टक्केवारी काढणं सोपं आहे. 100 वर टक्केवारी पटकन काढू शकतोय. अन्यथा निघेल का बा? कारण माझा बेस किंवा आधार किती पाहिजे राजानो? काय करू राजानो? याला कितीनं गुणाकार करू? याला कितीनं गुणाकार करू? इकडे 100 झाला 400. 100 वर 400 झाला. कितीनं वाढलं बाळ? म्हणजे टक्के किती टक्केची भूल झाली बाळ? 300. समजलं? कळालं? कळते बा? समजते? कोणा डाऊट आहे बा? अरे कोणा डाऊट आहे का बोला? येऊ शकते. असं कसंही क्वेश्चन आन्सर तुम्हाला जमायला पाहिजे बा. अरे जमायला पाहिजे की नाही? काय डाऊट आहे? बिलकुल नाही. करू शकता. एक क्वेश्चन करून दाखव. पण एका संख्येला आहे ना 504 च्या ऐवजी मी 4/5 ने गुणाकार केला. 4/5 आहे रे. मला माहिती तुम्ही ओळखणार आहे. 4/5 च्या ऐवजी मी 5/4 ने गुणाकार केलं तर मी किती टक्केची भूल केली? प्रॅक्टिकल करून दाखवा. आता खरी कला कळेल मला किती टक्के ना दिमाग आहे तुमच्याकडे. आलं? 225. आता बघा कितीनं गुणाकार करायचा होता राजानो? 4/5. मी गरीबासारखं कितीनं गुणाकार केला राजानो? 5/4. आता तिरपा गुणाकार करा. 4 चौक 5 5 16चं काय झालं बा? 25. सर कितीनं वाढलं बाळ बोला चला? 11. किती राजानो? 9 न वाढलं. कितीनं वाढलं? किती वर? कितीनं गुणाकार करू राजानो? आता वर बोला सर. 100 × 9 किती राजानो? 900. भागिले किती राजानो? 16. 16 1 16. 16 5 किती वाढलं बाळ बोला चला? 16 5 80. किती उठलं राजानो? 10. 16 5 16 7 96. किती उठलं बाळ बोला चला? 4. 16 2 32. म्हणजे किती राजानो बोलत चला? 56.2 टक्केची भूल झाली. किती राजानो? म्हणजे किती टक्क्याची त्रुटी आली बा? 56.2. किती बा? असे टफ क्वेश्चन आला तरी तुम्हाला कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे.
कन्सेप्ट तेच आहे ना. पहिला नंबर इकडे लिहायचं, तिरपा गुणाकार करायचं, कितीनं वाढलं किंवा किती टक्क्याची भूल झाली किंवा त्रुटी झाली टक्केवारी करायचं. याच्यावर 16वर 9% भूल झाली, 16वर 9% त्रुटी आहे. 16वर किती रुपये त्रुटी गेलं बा? 9. 16वरती 9चं भूल झाली, कितीनं गुणाकार केलं? 100. का? कारण टक्केवारीमध्ये काढायचं असेल तर आपण 100 गुणाकार करतोय, माहिती आहे बा? अरे हा या ना, काय डाऊट नाही, असे क्वेश्चन करू शकता. अरे हा या ना. आता करा जेव्हा वोटिंग वर आले है ना, शिकणार बा. त्रुटीचे क्वेश्चन करू शकता, तिरपा गुणाकार करा, खतम करा, है ना. आता हे निवडणुकीचे क्वेश्चन, एक दोन क्वेश्चन निवडणुकीचे घ्या, ते तुम्हाला कळून जाईल की काय बुवा निवडणुकीला कसे विचारतात. अरे हा आलं, या त्रुटीचे क्वेश्चन आलं, काय करायचं बा? तिरपा गुणाकार करायचं, काढायचं. तुम्हाला डाऊट असेल तर आत्ताच बोला, एक दोन क्वेश्चन घेता येते. आहे डाऊट बा? समजते? पहिला दिवस आहे, फर्स्ट डे. आता मला सांगा, आहे ना, हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र कसं आहे राजन? त्रिकोणी आकाराचं आहे. कसं आहे राजन? त्रिकोणी आकाराचं. असंच आहे ना? अरे असंच आहे ना, त्रिकोणी आहे ना. इकडे काय गुजरात आहे, MP आहे, है ना, बरोबर म्हणतो मी. इथं काय? अरे तेलंगणा इथं आहे, छत्तीसगड इथं आहे. इथं काय राजन? कर्नाटक आहे, इथं गोवा आहे, बरोबर म्हणतो ना. झाले 6 राज्य. हेच क्वेश्चन होतं आज तुमचं, बिलकुल आलं तुम्ही, आहे ना. तुला विषय आहे. आता बघा, हे महाराष्ट्राची काय राजन? हे महाराष्ट्र, ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्रामध्ये किती लोक आहेत राजन? 100. आजच्या घडीला किती राजन? 100% लोक आहेत. किती बा? जेवढे आहेत ते 100% आहे ना. हा, इथं करा जनो बोलत चला बीजेपीची पार्टी आहे. करा जनो इथं करा जनो काँग्रेसची पार्टी आहे ना. हे जुन्या पार्टी उचललेली, ठीक आहे बा. बीजेपी स्थापना किती झाली? कोणी सांगा? इथं सगळ्यांना माहित आहे, हे मला विचारतो. हा, आता बघा, 2 पार्टी आहेत. कोण राजनो? बीजेपी आणि काय राजनो? काँग्रेस, ठीक आहे बा. आता मला सांगा, काँग्रेस बीजेपीला मिळाले 56% वोट. किती राजनो? 56. तर काँग्रेसला किती मिळतील राजनो? बोलू चला. किती बा? कॉमन सेन्स आहे. किती बा? 44 आहे ना. म्हणजे जर मला कोणी विचारलं सर बीजेपी किती टक्केने जिंकलं, तर तुमचा आन्सर काय पाहिजे बा? आता मी किती टक्केने जिंकले म्हणले. अरे दोघांची मध्ये बघा किती टक्केने जिंकले बाळा. बोलत चला, दोघांची मध्ये बघा किती राजनो? 12. अरे किती टक्केने जिंकले बाळा? म्हणजे बीजेपीला काँग्रेसपेक्षा 12% अधिक वोट मिळाले. किती राजनो? आणि जर मी विचारलं की काँग्रेस किती टक्केने हारलं, तर माझा आन्सर काय राजनो? 12%. म्हणजे काँग्रेसला बीजेपीपेक्षा किती राजनो? 12% वोट कमी मिळालं, आहे ना. कळते? मी 2च पार्टी घेतल्या आणि निवडणुकीसाठी कमीत कमी 2 उमेदवार पाहिजे, त्याशिवाय उमेदवाराची निवडणूक होऊ शकत नाही. पण ते बिनउमेदवारी काय बा? कमीत कमी 2-3 असते. आपल्याकडे 15, 20 असते, काही गोष्ट वेगळी आहे. पण आपण साहजिक का तुम्हाला क्वेश्चन विचारताना 2च विचारतात. हा, वर CDS-PDSच्या वर लेवलला विचारलं तर 3 उमेदवार किंवा त्यापेक्षा जास्त क्वेश्चन विचारू शकतात. पण तुमच्या लेवलला, तुमच्या एक्झामला फक्त 2 उमेदवारावर क्वेश्चन होतात निवडणुकीवर. कारण मी काय बोलतोय समजलं? समजा एक उमेदवार आहे, हा माझ्यासारखे गरीब आहे ना, याला 60% वोट मिळालं तर ह्याला किती मिळेल बा? कितीनं जिंकले बा? बोलत चला. किती बा? हा कितीनं हारलाय? 20. एवढं सांगू शकता. म्हणजे एका उमेदवाराची टक्केवारी माहित असेल तर दुसऱ्याला करायचं ना. कळलं बा? आता याच्यात थोडंसं आणखी कन्सेप्ट सांगतोय. समजा आता बघा किती टक्के वोट पाहिजे. आता बघा असंही होऊ शकतं अवैध वेट हा ना वोट होते. अवैध म्हणजे बाद है ना. आता मला सांगा, आता तुम्ही निवडणूक आहे, ठीक आहे बा. तुम्ही फुल नशेत आहे, तुम्ही एकाच वेळेस 2-2 बटन दाबू शकता बा. अरे पिणारे असंच करता की नाही? म्हणजे तुमचं मत काय झालं बा? बाद सर. म्हणजे करायचं अवैध म्हणतात. करायचं अवैध. त्याची मत मोजून होणार का बा? नाही. ज्यांना 2 बटन मोजलं म्हणजे मारलं त्याचं काम खरलास, ठीक आहे बा. हे त्याला म्हणतात अवैध वोट. मग मला सांगा असे किती टक्के झाले बा? 10%. किती राजानो? 10% लोकांचं मत काय राजानो? अवैध ठरले. म्हणजे काय राजानो? यांची मतमोजणी होणार नाही, भले यांनी मत केलं द्या. हा होऊ शकतं की नाही राजानो? म्हणजे अवैध वोट किती राजानो? बरोबर चला. किती राजानो? म्हणजे केवळ मतमोजणी या 90 लोकांची होणार. किती राजानो? 90. बरोबर म्हणतो मी. आता एकाला 90 पैकी 95 मिळालं तर दुसऱ्याला किती मिळाले असतील बाळा? 35. किती बाळा? 35. आता किती मतांनी जिंकले राजानो? 20. कळलं बा? म्हणजे अवैध कोणाला म्हणतात? कळलं? जर एखाद्या लोकांना, एखाद्या व्यक्तीनं जर मत केलं असेल
तो अवैध कधी ठरू शकतोय, त्यानं मत व्यवस्थित जर केलं नसेल तर त्याची मतमोजणी होणार नाही. म्हणजे जो कोणी बूथवर असेल, पोलिंग बूथचा जो काही अधिकारी असेल, म्हणजे तहसीलदार जो असतोय तो त्याचं मत अवैध ठरणार. काल बा समजा आता 10% होत नाही, कधी कधी 2%, कधी कधी 3% होऊ शकते बा, आहे ना. तर तुम्हाला अवैध वोट काढता यायला पाहिजे आहे ना. ते मायनस करून जे उरलेले ते कारण वैध वोट असतात त्याचीच मतमोजणी होते. काल बा अरे हाय ना, जसं क्वेश्चन पुढे जाईल तुम्हाला चांगलं समजेल. काल आता याच्यावर या अगोदर सोपे क्वेश्चन घेतो, त्याच्यानंतर मोठे क्वेश्चन. एका निवडणुकीत राजानं एका उमेदवाराला किती मत मिळाले राजानं बोलू चला 41,000. व तो दुसऱ्याला उमेदवाराला किती मतांनी हरवतो राजानं, किती राजानं. आता तर जिंकणाऱ्या उमेदवाराला किती टक्के मत मिळाले म्हणजे क्वेश्चन आहे बा. अरे हा या ना बघा, एक अगोदर गरिबासारखं सांगतोय, दुसरं है ना जे काय असेल ते सांगतोय, ठीक आहे ना. आता मला सांगा, हा जिंकलाय बा है ना, एका उमेदवाराला किती राजानं बोलत ना, किती मत मिळाले राजानं 41,250 आहे ना. तो किती मतांनी हरवतो राजानं दुसऱ्याला, बोलत चला दुसऱ्याला किती मतांनी हरवतो राजानं 7,500. म्हणजे याच्यापेक्षा 7,500 मत मिळाले असतील, वजाबात करा, शून्यामधून शून्य गेलं 0. हा दुसरा कॅन्डिडेट आहे जो हारलाय बिचारा, हा जिंकलाय, बरोबर आहे. बघा 5 मधून 0 गेलं किती राजानं 5. इथं हातचा घेतलं, 12 मधून 5 गेलं किती राजानं 6. इथं किती राहिला बा 10. इकडे 7चा घेतलं, 10 मधून 7 गेलं किती राजानं 3. म्हणजे हारणाऱ्या उमेदवाराला किती मत मिळाले बा एवढे. अरे हा या ना मानता बा, बरोबर म्हणतो मी. अरे हा या ना बाकी लोक बरं. आता एकाला एवढे मिळाले, दुसऱ्याला एवढे आले, टोटल मत काढायचं आहे. टोटल मत किती राजानं या दोघांची बेरीज होणार बा, बोला. 0ला 0, 5 आणि 5 10ला 0, हातच्याला 1, 7 आणि 2 9, हातच्याला 1, 10ला किती राजानं हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5 आहे ना. किती राजानं 7. म्हणजे एकूण मतदान किती झालं होतं बा 75. किती राजानं 75. याला है ना, याला 41,250 मत मिळाले होते. तो किती मताने जिंकलाय बा 7,500. म्हणजे बिचारला हा जो हारलाय याला किती मत कमी मिळाले बा 7,500. याच्यापेक्षा वजाबाकी केलं, याला हारणाऱ्याच्या खात्यात एवढे मत आले, जिंकणाऱ्याच्या खात्यात एवढे मत आहे, दोघे मिळून एवढं मतदान झालं. एकूण मतदान किती झालं बा, किती बा 75. तर आपल्याला मिळाले, तर जिंकणाऱ्या उमेदवाराला किती टक्के मत मिळाले, किती मत मिळाले बा बोलू चला 41,250. तर टक्केवारीमध्ये काढायचं तर कितीला गुणाकार करतो बा, हे 2 0 कट्या, हे 2 0 कटा, हे 0 कटलं, हे 0 काटू शकतो बा. आता 25 1 25, 25 3 25, 25 1 25, किती उरलं बाळ बोलत चला 16. किती उरलं बाळ 25 150, किती उरलं बाळ 12, 25 5 3 1 3, 3 5 15, 3 5 15. म्हणजे किती टक्के मत मिळाले बाळ बोलत चला. हे जिंकणाऱ्या उमेदवाराला 55% मत मिळाले. किती राजानं काल बा गरीबाची मेथड आहे, हे स्मार्ट पोर आहे, तर त्यासाठी सांगतोय अगोदर एकदम डिटेल सांगितले. अरे 0.35 है. आता बघा एकदम गावरान मेथड आहे, एकदम तुम्हाला बेसिकनं सांगितलंय, एवढं तर यायला पाहिजे है ना. जिंकणाऱ्याला एवढं मिळाले, हारणाऱ्याला एवढं मिळाले, दोघांची एकूण मत आहे जिंकणं. आता हारणाऱ्याला विचारलं असतं किती टक्के मत मिळाले बा, कॉमन सेन्स आहे. जर जिंकणाऱ्याच्या खात्यात 55% वोट असेल तर हारणाऱ्याचा किती राजा 45. कॉमन सेन्स आहे, एवढं तर डोकं लावायला पाहिजे. अरे हा या ना, पण मी म्हणलं रक्तुर्बा, मी म्हणलं असं नाही करणार रक्तुर्बा. आता बघा हे 2 भाव आहेत आहे ना, गावात 2 भाव. बापाने याला 15 रुपये दिलं, याला किती राजा 10 रुपये दिले. नाईंसाफी आहे, छोट्यासोबत नाईंसाफी केले. बरं हा लाडका याला किती रुपये दिले बा, दुसऱ्याला किती राजा. जर मी विचारलं रेशो मध्ये किती मत मिळाले तर तुम्ही काय म्हणा 5 2 10, 5 3 15, बरोबर बा. अरे हा या ना, तर याला सर गुणोत्तर मध्ये बोलायचं असेल तर 3-2 पैसे मिळाले. किती बा काल बा गुणोत्तर करू शकतो. पण या क्वेश्चनला पण मी तसंच ठेवू शकतो बा. याला किती मत मिळाले बा, किती मताने जिंकले बा, जेवढं काढता येईल तेवढं काटा. हे 0 कटलं, हे 0 कटलं, का इकडे लिहून जातोय 41,250 जिंकणार.
किती मतांनी हारलाय बाळ बोलत चला 7,000 का हे शून्य कटलं हे शून्य. सर एवढी संख्या माझ्या लायकीची नाही, हे कॅल्क्युलेशन जरा हार्ड होऊ लागले तर मी एकदम स्मार्ट वेनं करतोय. ठीक आहे बा. आता दोघांना कितीनं काढते बा 25 1 25 बोला 25 1 25 किती उरलं राजा 16 25 आणि 150 25 5 125 25 तरी किती राजा 75 शून्याला शून्य. परत कितीनं काढू शकतो बा बोलत चला 15 1 15 15 1 15 बरोबर बा. काय झालंय कोण काय बोलत 15 दोन्ही मी म्हणलं मला काय झालं म्हणलं ना. सर याला किती मत नाही रे बाळा. आता सोपं झालं, नंबर छोटं वाटलं, छोटे नंबर बरे वाटतात ना, मनाला थंडक मिळते बरोबर. बघा इकडं तर याचा किती राजानं बोलत चला 11, याला किती राजानं बोलत चला 2. आता बघा याला 11 मत मिळाले तर कितीने जिंकलाय तर कितीने जिंकले बाळा. अरे कितीने जिंकलाय अबे 2 न जिंकलाय. हे किती 2 आहेच ना. अरे ह्याला 11 मत मिळाले कितीने जिंकलाय राजाला 2. तर हारणाऱ्याला किती मत मिळाले असेल बाळा बोलत चला. बघा हे 11 मत मिळाले 2 मतांनी हारलाय म्हणजे किती राजानं बोलत चला 9. हारणारा किती राजानं समजलं बाळ मी काय बोलतोय. बघा हे नंबर मोठे होते त्याला रिड्यूस केलं. काय केलं बा कमी केलं का कारण हे मोठे नंबर होतात कॅल्क्युलेशन मला हार्ड चालू होतं. वजाबाकी होत होती का बा थोडंसं कन्फ्युजन होतं. मी नंबर तिथंच काढलंय. जर याला 11 मत मिळालं तर 2 मतांनी जिंकलाय किती राजानं म्हणजे 11 मत मिळून 2 मतांनी जिंकलं तर हारणारा किती मत मिळाले बा 9. जर टोटल मतदान किती झालं 11 9 किती राजानं 20 किती राजानो 20 पैकी याला किती मिळाले राजानो 11. किती ना गुणाकार करू 20 5 11 5 म्हणजे किती टक्के मत मिळालं राजानो. समजलं कॅल्क्युलेशन इथं संपलं. कालं इथलं इथं कटत चला. जर ह्याला 11 मत मिळाले तर 2 मतांनी जिंकलाय तर हारणाऱ्याला किती मत मिळाले बा 9 म्हणजे एकूण 20 पैकी 11 म्हणजे किती टक्के मत मिळाले त्याला राजानो टोटल 55% मत मिळाले. किती बा 55. कालं बा बुद्धीत म्हणजे क्वेश्चनला कसं रिड्यूस करायचं गुणोत्तर मध्ये टाकायचं का कारण कॅल्क्युलेशन इझी होईल. इथं बेरीज वजाबाकी गुणाकार करण्यासाठी वजाबाकी करण्यासाठी सोपं जाईल. कालं बा अरे हा या ना बेसिक सांगितलं ॲडव्हान्स असा आहे. तुम्ही कधी विचार केला असेल कधी विचार केला होता असं होईल घरी द्यावं लागते. आपल्या क्लासमध्ये RRB टेक्निशियन म्हणून एक वर्ग सिलेक्ट झाला. खूप पोस्ट मोठी आहे म्हणजे चांगली पोस्ट आहे. तुमच्या गडबडच्या लेवलची पोस्ट आहे. RRB टेक्निशियन अजय नावाचा मुलगा आहे. त्याला ग्रुपवर बघितलं असेल ना नाही नाही विश केलं की बाकी लोक चांगली पोस्ट आहे. टेक्निशियन चांगली पोस्ट आहे. लागभर बघायला त्याला सिरियसली सांगतोय. झालं की नाही खरं सगळं शिकवलं पण ते उचलायचं आता क्वेश्चन नीट वाचा समजून घ्या काय करायचं. एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवारांपैकी हारलेल्या उमेदवारास किती टक्के मत मिळाले बा हो तो किती मतांनी पराभूत झाला. आता बघा 2 उमेदवार बरोबर बा आत्ताच सांगितलंय हा जिंकलेला आहे हा हारलेला आहे बरोबर बा. अरे मायबाप हा या ना हारणारा किती टक्के मत मिळाले बा 23 तर जिंकण्याला किती टक्के मत मिळाले असतील बाळ बोलत चला. किती ना जन किती टक्केने जिंकलाय बाळ बोलत चला. वजाबाकी सांगा बाळ बोलत चला 4 किती बाळ बोलत चला 54 किती टक्केने जिंकलाय बाळ म्हणजे हा जिंकणारा याच्यापेक्षा किती टक्के मत जास्त घेतलं बा 54%. पण प्रश्नामध्ये काय म्हणलंय व तो किती मतांनी पराभूत झाले बघा हा किती टक्क्यांनी पराभूत झाले बा 54%. या दोघांमध्ये फरक किती राजानो म्हणजे हा 54% पराभूत आहे. किती बा 54 म्हणजे मला माहित आहे सर 954% किंमत किती राजानो बोलत चला 972 किती बा 972.
तर एकूण काय म्हणले बा, तर जिंकणाऱ्या उमेदवारास किती मत मिळालंय, जिंकणाऱ्याच्या खात्यात किती मत राजा बोल चला किती बा 77% किंमत काढायची. मी काय बोलतोय समजलं बा, बघा लक्षात द्या. एक उमेदवार आहे, त्याला किती मत मिळाले बा 23. किती बा, तो हारलेला आहे, मला माहित आहे तो हारलेला आहे. तर जिंकण्याला किती मत मिळाले असेल बा, टोटल एकूण मतदान हमेशा 100% असतो. याच्या खात्यात 23 असेल तर ह्याच्या खात्यात किती राजा 77. हा किती मतांनी हारले बा, दोघांची वजबाकी किती राजा 54. हा 54% हारलेला आहे. पण मतदानामध्ये एकूण मतामध्ये कितीने हारले बा, म्हणजे 54%ची किंमत किती बा 972. किती बा, तर आपल्याला विचारले जो जिंकणारा उमेदवार आहे त्याच्या खात्यात किती मतदान आहे, टक्केवारीमध्ये किती बा, तर 54%ची किंमत दिली तर 77%ची किंमत काढायला पाहिजे. काढताय की बा, आता काय करणार बा, या दोघांचा तिरपा गुणाकार बोला 77 गुणिले 972 भागिले किती राजानं बोललं हा ना, या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले कालपासून उडून सांगते बा किती 919 954 919 0 98 61 6 68 48 18 26 700 6 एक ठिकाण काय करायचं डायरेक्ट करू शकता, नाहीतर गुणाकार करत ना फालतूगिरी करू नका. 18 7 26 700 हातच्या किती राजानो 12, 18 7 126 आणि 12 किती राजानो 138. हाय बाळा 1386 कुठे आहे बा, 1386 ऑप्शन नंबर काल बा, अरे हा या ना काल चला झालं की नाही, रब करू कोण आठवण काढलं होतं, झालं काय म्हणली काय आवड नाही ना, रब करू. आता बघा हुशार पोरं काय करतो, तो थोडंसं बुद्धिवान असतोय बरे लक्ष द्या. एकाला किती किंमत मिळेल बा बोलत चला, तर एकाला किती दुसऱ्याला किती मिळेल बा, कोण जिंकला असेल बा 77 वाला का 23 वाला. आपला क्वेश्चन काय विचारते बघा, तर जिंकणाऱ्या उमेदवारास किती मत मिळाले, जिंकणाऱ्याला किती टक्के मत मिळाले बा 77 कडे जरा घोरून बघा कितीच्या पडीत संख्या राजा किती राजा, जो ऑप्शन 11च्या पडीत असेल त्याला टिक मारून मोकळं व्हायचं. बरोबर मग तुम्ही आता 11च्या पडीतली संख्या आहे, याला 18ला 11 भाग जाते कडे, याला बघा याला 11 भाग जाते बघा, 4 आणि 4 8 मधून 1 गेलं 7 आहे ना, बघा 8 आणि 6 आणि 3 गेलं 9, 8 आणि 1 9, 9 मधून 9 गेलं किती राजा 0, हे 11च्या पडीत आहे. बोला 4 आणि 2 किती राजा 6, 8 आणि 1 9, 9 मधून 6 गेलं किती राजा, आपला वजबाकी किती पाहिजे राजा, अल्टरनेट संख्येचा वजबाकी किती राजा बोलत चला 0 पाहिजे. किती पाहिजे, एकमेव आन्सर आहे, आन्सर 11च्या पडीत. कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का बा, आहे ना, डायरेक्ट पण म्हणू शकता. त्यासाठी बुद्धी आणि प्रॅक्टिस त्या लेवलची तुम्हाला व्हायला पाहिजे आहे ना. मी सांगत तुम्हाला आहे ना, हे पण ॲडव्हान्स सांगतोय की बाबा याच्या खात्यात जर 23 असेल तर याच्या खात्यात किती राजा 77. मला काय विचारले काय दिले, मला काही दिलं की नाही, मला सर 11च्या पडीत संख्या पाहिजे, 11च्या पडीत सर एकमेव आहे. जर करायचं तर गरीबासारखं 11 1 11 बोलत चला, किती उरलं राजा 2, 11 2 22 किती उरलं राजा 6, 11 6 66 कळलं बा, कळलं रे आहे ना. 11च्या पडीत एकमेव संख्या होती, मात्र मोकळं झालं. जर पेपरमध्ये क्वेश्चन नाही समजलं तर असं पण जाऊ शकतात. तर ते मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय, समजलं, अरे हा या ना कळलं, कॅल्क्युलेशन शिकवलं, ॲडव्हान्स कसं जायचं सांग. पुढे एक क्वेश्चन करा बरं, बघा किती जण अवैध पण आले. प्रत्येक है ना लेवलचा क्वेश्चन करा, सिंपल क्वेश्चन आहे का. एका निवडणुकीत 8% मत अवैध ठरले, त्यानंतर वैध मताच्या 40% मत मिळणारा उमेदवार किती राजांना, ठीक आहे. मला कुठेतरी विचारले रे पोलीस भरतीला काहीतरी, त्यानं मला पाठवलं होतं सगळे क्वेश्चन विचारलं.
हवा करताय की नाही भागात जाऊन? आपली लोक एक भाग हवा करत नसतो. प्रत्येक एक अशी बॅच झाली त्या बॅचमध्ये माझा कोणतं सिलेक्ट झालं, कोणती असो मी कोणती बॅच घेतला असेल हे सांगत नाही मी, म्हणतोय मी तुम्हाला किंवा रिझल्ट ओरिएंटेड बॅच आहे. है कि नहीं रे? आलं बघा, लक्ष द्या. पंचवीस लक्ष द्या मी कसं करतो बघा. क्वेश्चनला हा 2-3 पद्धतीने करता येते. अगोदर बेसिक सांगतो, त्याच्यानंतर ॲडव्हान्स सांगतो. अगोदर बेसिक समजून घ्या. ऐकलं विरोबरला काय येत नाही तुम्हाला, मला माहिती आहे लेवल कुठपर्यंत मला माहिती आहे. बघा एकूण मतदार यादी किती राहते? 100 लोक आहेत. मतदान करणारे लोक किती राहते? 100. गावात केवळ किती राहते? 100 लोक आहेत, तेवढे मतदान करणार आहे. का 100 मानलं? कॅल्क्युलेशन सोपं आहे. किती टक्के अवैध ठरले राहते? 8. 100 पैकी 8% लोक अवैध ठरले, म्हणजे 8 लोक मतदान वैध होणार आहे. किती लोकांची मत होत आहे ना? हे वैध मत आहे. किती राहते? वैध. आता वैध मताच्या एकाला किती मिळाले बाळा? बोलत चढा 40. दुसऱ्याला किती टक्के मिळाले बाळा? 60. बरोबर आहे ना? अरे हा या ना, बरोबर म्हणतोय. आता बघा काय बोल, कोणाला डाऊट आहे मला बोला. बापरे लोक कुठं पाप करताल. आता बघा हे वैध मत किती राहते? 92. या 92 पैकी 40% मिळाले. 92 म्हणून 40 वजा करू नका, घरी येऊन मारे लोक आहे ना. 92 लोक मतदान केले, त्याच्यापैकी 40% एकाला मत मिळाले, तर दुसऱ्याला किती मिळाले? आता हा वैध मत म्हणणार, छाती ठोकून म्हणणार हा पण 100% स्वतःमध्ये, कारण मतमध्ये जेवढ्याचे होणार आहे तो स्वतःमध्ये करायचं 100%. कोणतीही गोष्ट स्वतःमध्ये 100% असणार हा आहे ना. जरी माझं मोडकं जरी कापून टाकलं तरी मी म्हणणार की मी 100% आहे म्हणणार. अरे हा आहे ना, म्हणजे कोणती वस्तू कापल्यानंतर तो 100% राहणार, स्वतःला स्वतः 100% समजणार की नाही. हा ना, तुमचं डोकं खाली आहे तरी तुम्ही स्वतःला समजता की नाही 100%. तसंच भाग आहे. कळालं बा? आता मला माहित आहे हे लोकांनी एकूण मतदानी लोक किती लोक राहतो? 100 लोक होतं. 8% मतमोजणी होणार नाही. आता किती राहतो? 92. आता मतमोजणी किती राहतो? 92. हा ना. तहसीलदार काय म्हणणार, माझ्याकडे 92 मत आहेत, पण टक्केवारीमध्ये किती राहतो? आणि ऍक्च्युअल मध्ये 92 येतं, पण टक्केवारीमध्ये किती राहतो? आता 92 पैकी याला 40% मिळाले, याला किती राहतो? बरोबर आहे. म्हणजे टक्केवारीमध्ये कितीने जिंकलाय बाळा? बोलत चला 20%. किती राहतो? म्हणजे 92चा 20%, म्हणजे 92 पैकी 20% मतांनी ह्याला अधिक आहे. कळालं बा? आता मला म्हणलंय सर मिळणारा उमेदवार किती मतांनी पराभूत झाले राजनो? सर किती राजनो? 4600. म्हणजे टक्केवारीमध्ये किती मतांनी पराभूत झाले राजनो? 20%. कितीचा? 92चं. 92चं 20% काढा. 20% म्हणजे 20 भागिले 100. याची किंमत किती राजनो? बोलत चला 4600. तर एकूण मतदार विचारले, एकूण मतदार किती होतं राजनो? 100. 100ची किंमत काढा. ठीक आहे बा. 20 × 20, 20 × 5 = 100. हे 5 इकडे जाऊन गुणाकार करा. गुणाकार केल्यानंतर किती राजनो? 4600 गुणिले 5. 92ची किंमत एवढं दिले. आता या दोघांचा गुणाकार करा. 100 गुणिले 4600 गुणिले किती राजनो? 5 भागिले किती राजनो? 92. 46 दोन्ही किती राजनो? 92. बेक बे बे पंचे 10 50. आता 5 × 5 = 25. हे 2 0 चिपकून टाका. म्हणजे एकूण मतदान किती होते राजनो? एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं राजानो. एवढं कॅल्क्युलेशन करायचं. मला माहित आहे इथे तुम्हाला कन्फ्युजन आहे. इथे मास्तरांना असं काय केलं भानगड आहे ना. आता इथलं बघा, हे तुम्हाला माहित आहे हे तुमची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. बघा इथलं 100 लोकांनी मतदान केलं. किती लोकांनी मतदान केलं नाही बाळा? 8. उरले किती राजानो? बोल चला. आता वैध बघा, क्वेश्चन वाचा. वैध मतांच्या 40%. वैध मत किती राजानो? बोल चला 92. 92चं यालाचे किती मिळाले बाळा? 40%. हा या ना. तर हारणारला किती, जिंकणारला किती मत मिळाले असतील राजानो? 92चं किती राजानो? 60%. किती राजानो? बरोबर म्हणतो मी. अरे हा या ना. बघा 92 पैकी याला किती टक्के मिळाले राजानो? 40%. तर याला किती मिळाले असतील राजानो? 92 पैकी 60. कितीने जिंकलं बा या दोघांची मतं? किती राजानो? बोल चला 92चं किती राजानो? 20%. अरे हा या ना. 92चं किती राजानो? 20%.
एवढ्या मताने तो पराभूत झालाय. बरोबर राजानो? अरे हा या ना, पण ऍक्च्युअल मतामध्ये किती राजानो बोलत चला, याची किंमत किती आहे? 4006. बरोबर म्हणतो मी. तर एकूण मतदार यादी किती होती राजानो? 100 लोकांची मतदार यादी होती, याची किंमत काढायची. आता अगोदर हे तिरपा गुणाकार करा, नाहीतर 20×5 तेच कॅल्क्युलेशन केलं होतं. हे 5 अगोदर इकडे जाऊन गुणाकार होणार, म्हणजे 5 गुणिले 4600 हे तिरपा गुणाकार केल्यानंतर किती? 100 भागिले किती राजानो? 92. 46 दोन्ही 46 एक 46, 46 दोन्ही किती राजानो? 92. बे बे 5 10, शून्याला 5 5 25, 1 2 3 0 द्या, 1 2 3 0, म्हणजे एकूण मतदार यादी किती होती राजानो? 25,000 लोकांची. किती राजानो? कळलं? समजलं? ते ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन मध्ये एवढं लेंदी क्वेश्चन होतं बा. आता कसं करायचं अगोदर एकदा हा ना, हे आपल्याला जनरलाइज मेथड आहे, इथपर्यंत तुम्हाला यायला पाहिजे होतं. लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, कॅल्क्युलेशन आहे थोडं. ठीक आहे बघ. तुम्हाला काय वाटलं हा ना? आता 92 मधून 45,000 करून टाकायचं का? बाकी त्याला 52 मते मिळाले. क्वेश्चन वाचा. त्यानंतर वैध मताच्या म्हणले, वैध मताच्या 40% मत त्याला मिळाले. चालेल? समजलं? कोण डाऊट असेल तर आता सांगा. आला बा. दुसऱ्या वेळेला सांगू? हे ठीक आहे का? दुसऱ्या वेळेला सांगा असेल तर सांगतो, जर हे ठीक असेल तर ठीक आहे. समजलं बा का? मी काय म्हणलं, एकूण मतदान किती होतं राजानो? 100. 8% लोकांनी मतदान व्यवस्थित केलं नाही, म्हणजे अवैध ठरले. उरले किती राजानो? 92 लोक. 92 लोकांची मतमोजणी होणार. त्या 92 पैकी एकाला किती टक्के मिळाले बा? 40%. हे आपण मानतोय, आपल्या मनमरी चाललंय. तर दुसऱ्याला किती मिळाले राजानो? 60%. या दोघांची वजाबाकी किती राजानो? 20%. हे बघा 92 कॉमन आहे, 40 मधून 60 वजा केलं तर 20%. बरोबर? दोघांचा फरक किती राजानो? 92चं 20%. 92चं 20% म्हणजे एवढ्या मताने तो काय राजानो? हारलाय. याची किंमत किती राजानो? 4600. तर एकूण मतदार किती होतं राजानो? 100ची किंमत काढायची होती. कळलं बा? या दोघांचं तिरपा गुणाकार केलं, आन्सर किती आला बा? 25,000. कळलं बा? पण काही पोरं म्हणतात सर नाही, असं जर कॅल्क्युलेशन आलं, अवैध विवैध जर आलं तर खालून वर क्वेश्चन करा. काय राजानो? खालून वर जावा. आपल्याला एकूण मतदार यादी विचारले तर आपण एकदम ग्रामीण भागाचे लोक आहेत, खालून वर जाणार. ठीक आहे बा? वरून खाली जाऊ शकता का ना? लक्ष द्या. आता जे वैध मते आहेत ते स्वतःमध्ये करायचे 100% बा. अरे हा या ना, वैध मते मध्ये म्हणणार मला किती टक्के लोक मजायचे राजानो मला माहित नाही किती लोक आहेत, पण मी स्वतःमध्ये करायचे जे काही वैध मत आहेत करायचे स्वतःमध्ये करायचे 100%. किती बा? हा ना, मी मानलं असं आहे ना. त्या वैध मतापैकी एकाला किती टक्के मत मिळाले बाळ बोलत चला? 40. तर दुसऱ्याला किती राजानो बोलत चला? 6. हा किती मतांनी हारलाय बाळ बोलत चला? 20. आणि प्रश्नामध्ये 20ची किंमत किती राजानो बोलत चला? 4600. किती मतांनी पराभूत झाले तो राजानो? 4600. आता वैध मत, एकूण वैध मत काढायचे तर 100ची किंमत काढावं लागेल. अरे हा या ना, वैध मत किती राजानो मानले आपण? 100. 100ची किंमत काढू शकता बा. या दोघांचा तिरपा गुणाकार सांगा. 4600 गुणिले 100 भागिले किती राजानो? 20×5 5 0 2 0 2 0 6 5 30 0 चले 3 पाऊन 24 3 किती राजानो? 23. हा या ना, वैध मत किती राजानो बोला चला? 23. किती बा? 23,000 आहे. किती बा? 23,000 वैध मत आहे. बरोबर राजानो? आता मी काढून टाकलं वैध मत किती राजानो? मत मोजणी किती लोकांची होणार बा? अरे 23,000 लोकांची होणार की नाही राजानो? अरे हा या ना, मत मोजणी किती लोकांची होणार? आपण म्हणलं वैध मत 100% पकडलं होतं, त्याची किंमत किती आली बा? 23,000. पण आपल्याला वैध मत विचारले का? एकूण मतदार यादीमध्ये किती लोक आहेत, एकूण मतदार विचारले. बरोबर बा?
आता मला माहित आहे एकूण जेवढे मतदार आला होता त्याच्यापैकी किती बाद ठरले बाळा 8%. म्हणजे वैध किती होते राजानो 92. किती होते राजानो. आता मिळेल इथपर्यंत काढला. आता दुसरा भाग करायचा भाग 2. आता वैध मध्ये किती राजानो आपल्याजवळ 92 आहे कारण 8% फेल गेले होते. मतमोजणी किती टक्के लोकांची होणार राजानो 92 ची किंमत किती काढली आपण बोलत चला 23,000. तर मतमोजणी किती लोक मतदार किती होते राजानो 100 ची किंमत काढून टाका. या दोघांचा कृपा गुणाकार 23,000 गुणिले 100 भागिले किती राजानो 92. 23 चोक 92. 4 1 4 4 2 8 4 5 20 25 1 25 3 0 आहे 3 0 चिपकून टाका. म्हणजे मतदार यादी किती लोकांची होती राजानो. कळलं बा. इथं 2 भागामध्ये खेळ खेळायचं होतं. अगोदर काय काढलं राजानो वैध मत काढले. पण दुसरा भाग पहिला भाग मला माहित होतं की बाबा रे सर 8% लोकांनी मतदान केलं नाही म्हणजे वैध मते किती राजानो 92 ची किंमत आपण काढले 23,000. तर मतदार यादी कितीची होती राजानो 100 ची किंमत किती काढली बा समजलं. अगोदर इथं एक खेळ खेळला इथं एक खेळ खेळायचा. कारण 2 पार्ट मध्ये क्वेश्चन करा जेणेकरून क्वेश्चनची लँग्वेज आणि इझी जाते. कॅल्क्युलेशन एकदम सिंपल जाते. कळलं बा. काय केलं वैध मत किती पकडलं राजानो 100. किती होते मला माहित नाही टक्केवारी 100 पकडलं. याला किती टक्के मिळाले याला किती टक्के मिळालं. कितीने हारला बा 20. पण आपलं हारलं किती राजानो 20 आपल्या मान्यानुसार. पण प्रश्नामध्ये किती हारले बा 4,600. 20 ची किंमत 4,600 तर वैध मत किती राजानो 100 ची किंमत किती आली बा. म्हणजे मतमोजणी किती लोकांची होणार 23,000 ची मतमोजणी होणार. तर मला माहित होतं जे काही मतदान केलं काही लोक बाद पण ठरले. आपल्याला माहित आहे जेवढे मतदान लोकांनी केलं त्याच्यापैकी किती टक्के बाद केली बा 8. म्हणजे ऍक्च्युअल किती टक्के मध्ये मतदार मोजला जाणार 92 ची किंमत वैध मत किती राजानो ऍक्च्युअल मध्ये 23. तर 100 ची किंमत काढलं किती आलं बा. काल 2 भागामध्ये क्वेश्चन केलं. काल पटलं हे जर आवडलं तर हे करा नाहीतर मागचं गरीब होतं ते वरून खाली करायची एक मेथड आहे खालून वर जायची एक मेथड आहे. काल बा लिहून थोडं डोकं चालावं लागते डोकं चालवायची नाही. त्यात कॅल्क्युलेशन आहे याच्यात कॅल्क्युलेशन सोपं आहे. काल समजलं मी काय म्हणतो बा कॅल्क्युलेशन याच्यात सोपं आहे. कोणी समजते की नाही हा ना. भूगोलच्या पेपरमध्ये आणखी गुंग आहे हा ना. महाराष्ट्रात किती तालुके 355 58 3 कोणते तालुके अरे ते शासकीय नाही आहे ते मानलेले तालुके ते ऍक्च्युअल तालुके नाही. 355 वाटते ना ते 3 तालुके मुख्यालय येते आहे ना. अरे ते मानलेले आहेत पण रिअल मध्ये नाही येते. ऑप्शन मध्ये 358 आलं 355 काय म्हणतात फार म्हणतात. 3 बद्दल काहीतरी डाऊट आहे विचारून बरोबर आहे ना. बोलेवरी कुर्ला हे की नाही सेंटर पॉईंट आहे ते कुर्ला है ना 358 बरोबर. आता ते 3 मानलेले काय भांगड 55 + 3 केले 3 मानलेले नाही. बघून घ्या मला माहिती जर बोलत असेल है ना. मी थोडी गुगलची मागतो है ना. मी असं चेष्टीसाठी नंबर करा. हा क्वेश्चन जर नाही तर मी थोडं मारणार. मी आता सांगते एकदम सिंपल क्वेश्चन आहे साधा क्वेश्चन आहे सिंपल पोलीस भरतीचा प्युअर क्वेश्चन सन 2000 आता विचारले 24 चा क्वेश्चन आहे. एका निवडणुकीत 2 उमेदवारांपैकी एकाला 35% मत मिळाले तर किती मतांनी हारले बा 6,300. तर जिंकणाऱ्या उमेदवारास किती मत मिळाले म्हणले. क्वेश्चन मी थोडंसं चेंज करतोय. एकूण मतदान विचारतो. जिंकणार उमेदवार करू नका. जिंकणार उमेदवारचं क्वेश्चन तुम्हाला येणार नाही. ऑप्शन करायचे ना एकूण उमेदवार दिले एकूण मतदार विचारले एकूण उमेदवार एकूण मतदार काढा एकूण मतदार काढा 21 आला सगळ्यांचं ना. इथं दोन्ही क्वेश्चन होऊ शकतात कारण ऑप्शन ते वेगळेच आहेत त्याचे आन्सर वेगळे. मला लक्ष द्या.
2 उमेदवार आहेत, एकाला किती टक्के मिळाले बाळ बोलत चला आहे ना, हा उमेदवार आहे बिचारा गरीब, दुसऱ्याला किती मिळाले असतील बाळ बोलत चला, अरे कितीने हारलाय बाळ हा 30 ने हारलाय, किती टक्के राजानो 30, पण प्रश्नामध्ये किती किंमत दिली राजानो, कितीने हारले बाळ 6000, तर एकूण मतदार विचारले, एकूण मतदार किती असते राजानो 100, 100 ची किंमत विचारली, या दोघांचा तिरपा गुणाकार करा, 6300 गुणिले किती राजानो भागिले किती राजानो 30, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, 3 1 3 3 2 6 3 किती राजानो 21, एकूण मतदार यादी किती राजानो बोलत चला 21,000, किती राजानो 21,000. जर जिंकणाऱ्याला विचारलं असतं तर किती आलं असतं बा, इथं या क्वेश्चन मध्ये जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मत मिळाले तर त्यावेळेस किती किंमत राजा 65 ची किंमत काढला असतं, किती 30 ची किंमत दिली तर 65 ची किंमत काढला असतं, कळलं बा, म्हणजे जे काही आन्सर आला असतं ते 12 13 14,000 जे काय असेल किंवा. आणि या क्वेश्चन मध्ये एकूण मतदार यादी किती राजा 21,000 ची, ऑप्शन नुसार मी क्वेश्चनला खेळलं, कळलं. अशा टाईपचे क्वेश्चन येतात ना बाळ, अरे येणार की नाही, एकाला 35 तर दुकाला किती कितीने हारले बाळ 30 ची किंमत दिले 100 ची किंमत विचारली, कळलं. सिंपल आहे क्वेश्चन, करू शकता असे क्वेश्चन, म्हणजे अवैध मत आलं असे क्वेश्चन आले तर तुम्हाला करता यायला पाहिजे, येईल, अरे येईल की नाही. अकरा हजार का 11,000 किती आलंय जास्त आहे ना, 30% किंमत किती दिली बा 6,300 आणि 65% किंमत किती 11,000 कसे, या दोघांचा तिरपा गुणाकार 6,300 गुणाकार चूक लागले तर बघ पाडेपाठ कर, बघ 30 ला 30, हे शून्य कटलं, हे शून्य, 3 1 3 3 2 6 3 1 3 हे शून्य, बरोबर बा. आता गुणाकार कर, 1 0ला 1 0, 21 5 हातच्याले 21 126 आणि 10 किती पाडे बरोबर नाही तुझे किती आला असतं 13,650, जिंकणाऱ्याला विचारलं असतं किती आला असतं 13,600, कळालं बा आहे ना. 30% किंमत दिली असती तर 65% किंमत तुम्हाला काढावं लागलं असतं, आणि एकूण उमेदवार विचारलं तर 100% किंमत काढा, कळालं बा. स्पष्ट आहे. निवडणुकीचे क्वेश्चन आले तर तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारतात, हे जे टाईप दिले ना 90% हे क्वेश्चन आहे. जर एखादा पेपर जर टफ असेल तर पुढचे क्वेश्चन विचारणार, अवैध विरोध या टाईपचे क्वेश्चन विचारले. आता हा एक क्वेश्चन घ्या, टफ क्वेश्चन तलाठीचा क्वेश्चन घेतले मी, हा तलाठीचा क्वेश्चन आले, मस्त क्वेश्चन आहे. क्वेश्चन जरा गुगली आहे, क्वेश्चन हार्ड नाही, चांगला क्वेश्चन आहे ना. याला करेक्ट करा टाकू. नुसतं क्वेश्चन कडे घोरून बघायचं नाही, पेन पेपर चलावायचं की काय विचारले काय नाही काय दिले. एकूण मतदार किती मानणार बाळा बोला चला, किती मानणार 80 कोणी मानलंय, किती मानलं बाळा एकूण मतदार 100 मानलं. किती लोकांनी मतदान करायला आले नाही असे माता म्हातारे बितारे कशाला येईल, म्हणून ते म्हणते कोणी आवडलं कोणी जिंकलं तर आपण तर मारतच आहे ना, कोणी येऊन आपलं काय करून देणार आहेत का, नाही आहे ना. आता भरपूर लोक तुम्ही मतदान करता का बाळा, नाही करत आहे ना. आता किती टक्के लोकांनी मतदान केलं नाही बाळा, 8% लोकांनी मतदान, म्हणजे किती लोकांचं मतदान होणार बाळा, म्हणजे मतमोजणी किती लोकांची होणार बाळा, ठीक आहे बाळा. हा या ना, आता 92 लोकांनी मतदान केलं याची मतमोजणी होणार. पण पुढची लाईन काय म्हणले आहे ना, निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते, ठीक आहे 2च उमेदवार आहे. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या किती टक्के मत मिळाले बा 48. एकूण मत किती मानले बा बोलत चला 100. एकूण मताच्या ह्याला जिंकणाऱ्या उमेदवाराला किती मत मिळाले बा 48. 100चे 48% म्हणजे ह्याच्या खात्यात किती मत राहिला 48. जो उमेदवार जिंकलाय त्याच्या खात्यात आता मत किती राहिलं बोलत चला 48 आहे. 100 पैकीच्या खात्यात किती राहिलं 48, बरोबर. मग पण मला माहिती आहे आपण मत याच्या खात्यात किती राहिलं, जो जिंकलाय त्याच्याजवळ किती मत आहे, त्याच्याजवळ 48 मत घेऊन बसलाय, बरोबर बा. किती घेऊन बसलाय बा 48. पण आपण मतदान किती मोजले मला बोलत चला 92. किती मत मोजतोय, आता जिंकण्याच्या खात्यात किती मत आहे राजा 48. एकूण आपण मतदान मोजलाय 92 पैकी याच्या खात्यात किती राजा 48 आहे. तर जो हारलाय याच्या खात्यात किती असतील बोलत राजा, किती राजा अबे 92 मत मोजले याच्या खात्यात 48 आहे. नशा पिशा करू येतात का रे, 12 म्हणून 8 गेले किती राजा 4, किती राजा 44.
कारण बा इथं फक्त गुगली काय टाकले, याच्या खात्यात टक्केवारीमध्ये खेळ खेळलाय. एकूण मताच्या मोजताना टक्केवारीमध्ये बांधले. याच्या खात्यात किती राजानो बोलतो? 48 मत आहेत. किती राजानो? 48 मत आहेत. 100 पैकी 48 मत आहेत. पण मतमोजणी किती झाली बा? 92. 92 पैकी याच्या खात्यात जर 48 असेल तर बिचाराजवळ किती असतील राजानो? कितीने जिंकलाय बा? मला चला बघा, दुसऱ्या मतदानाला तो पराभूत केलाय. कितीने मतदान पराभूत केलं राजानो? कितीने मतदान पराभूत केलं राजानो? बोल चला. 4. 4ची किंमत किती दिली बा? बोल चला. 1100. तर आपल्याला विचारले एकूण मतदार किती होते? एकूण मतदार किती होते राजानो? 100. गावात किती लोक होते राजानो? 100. गुणाकार करा, एक तिरपा गुणाकार करा. 1100 गुणिले 100 भागिले किती राजानो? 4 1 4 4 2 किती उरलं राजानो? 3. 4 7 28 4 5 20 शेवटी 2 शून्य चिपकून टाका. किती बा? 27 किती बा? एकूण मतदार यादी किती होती राजानो? बरं चला 27. कारण बा असे क्वेश्चन तुम्हाला फिरून विचारले जाते. थोडेसे पॉईंट विचार घ्या, नाहीतर असं करू नका. याला 48 मिळालं तर ह्याला 92. आणि 92च मत मोजतोय आहे ना. 92 पैकी याच्या खात्यात किती राजानो? हा म्हणताना असं म्हणले की 100 पैकी 48 टक्केवारीमध्ये म्हणले, पण याच्या खात्यात किती राजानो? 48 मत आहे. जिंकण्याला जो आता 48 मत घेऊन बसलाय. आपण मत मोजणी कितीची केली राजानो? 92ची. म्हणजे उरलेला किती असतील राजानो? याच्या खात्यात किती मस्त राजानो? हा ना 44 असतील. याला 48 तर याला 44. किती नेहमी जिंकलाय बा? बोलायचं नाही. 4ची किंमत किती दिली बा? हा ना 4 मतांनी पराभूत केलंय. 4ची किंमत 1100 तर एकूण मतदार यादी होती 100. 100ची किंमत किती आली बा? 27,000. समजलं? झाल्यानंतर सांगा म्हणजे निवडणुकीचे क्वेश्चन समजू नका बा. मी बेसिक पण घेतले, ऍडव्हान्स पण क्वेश्चन घेतले. मी जास्त दूर गेलो नाही, फक्त तलाठीपर्यंतच गेलो बा. आणि तलाठीपर्यंतच्या क्वेश्चनमध्ये जायला काही हरकत नाही बा. आहे ना, इथपर्यंत जायला पाहिजे. अवैधचं घेतलं है ना, लोकांनी मतदान न केलेले घेतले. 2 उमेदवारांमध्ये क्वेश्चन सोपे क्वेश्चन पण घेतले, अवघड क्वेश्चन पण घेतले. ठीक आहे ना, करू बा? अरे करू की नको? एक क्वेश्चन हा आहे निवडणुकीचे परीक्षेत चालू आहे. हा क्वेश्चन टफ आहे. त्याला स्टार मार्क करा. हा क्वेश्चन विचारले बा. तलाठीचंच क्वेश्चन आहे. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. एकूण मतदारांच्या 75% लोकांनी मतदान केले, त्यापैकी 2% अवैध ठरली. एका उमेदवारास किती राजानो? 92-61 मते मिळाली व जी वैध मताच्या 75% वरती. हा मी तुम्हाला ट्रिक सांगतो है ना. हे बघा मागचे 2 क्वेश्चन बघून घ्या. एक क्वेश्चन बघा. आता नशीब जर तुमचं लेच खराब असेल तर तुमच्यावर नशीब बघा. त्यावेळेस नशीब चांगलं असते बघा. प्रत्येक मास्तर नाही सांगू शकत. आता ठराविक बोटावर म्हणणारे एवढे मास्तर तुम्हाला सांगेल. असे 21 क्वेश्चन आले. जर जेवढे क्वेश्चन हार्ड ना तेवढं त्यांचं सोपं ट्रिक असते आहे ना. बघा मॅथ केले कॅल्क्युलेशनवर बनते. 1 ते 9 नंबरपर्यंतच आहे आणि त्याच्यात 0 ॲड करा. त्याच्या पलीकडे आहे का बा? त्याच्या पलीकडे कोणताही करायचं व्यवहारिक काही असो नंबरच काटायचे बा. 2 गुण नंतर देतो. अगोदर लक्ष द्या मी काय म्हणतो. आता हे क्वेश्चन अवघड आहे हे मलाही माहीत आहे. कॅल्क्युलेशन झाला आहे ना, करायला 1 मिनिट झाला. त्यावेळेस तुमच्याजवळ वेळ कमी असतो त्यावेळेस बघायचं. कारण बघा सगळं टक्केवारी किती आहे ना. एका उमेदवाराला किती मत आली? तुला जन्म किती मत मिळाले जन्म? त्याला 92,000 एकरी 9,261. तर टक्केवारीमध्ये काहीतरी मिळाले असतील, 1% मिळाले असतील. काय जनो? 1% आहे ना. बरोबर आहे जनो. 1%ची किंमत 9,261 शेवटी असंच करणार आपण आहे ना. आणि आपला एकूण उमेदवार आपण किती मानतो राजानो? 100. याचीच किंमत काढतो. बरोबर राजानो. अरे हा या ना हे तिरपा गुणाकार करणार आणि याची किंमत काढणार. काय जे काय असेल ती आहे ना. इथं 60% असेल, 60ची किंमत दिली, 100ची किंमत काढणार. पण म्हणलं सर सगळं खेळ या नंबरवरच आहे. बरोबर आहे. बरोबर म्हणतो मी. मग मी म्हणलं थोडंसं विचार करा, बुद्धी डोक्यावर ठेवा. हे नंबर तुम्हाला काल लिहून दिले. हे नंबर खासन खास आहे. 92-61 म्हणजे कितीचा घन राजानो? 21चा घन आहे. किती राजानो? अरे 92चं घन म्हणजे किती राजानो? 92 म्हणजे राजानो 92-61 म्हणजे किती? म्हणजे संख्या कितीच्या पटीत आहे राजानो? 3च्या पटीत आहे, 7च्या पटीत आहे, जे काय म्हणायचं मला. 92-61 संख्या कितीचा राजानो? कितीचा घन राजानो? लक्षात ठेवा 21चा घन. 92-61 कितीचा घन आहे? ही संख्या 3च्या पटीत आहे आणि 7च्या पटीत आहे. बघितलं का?
म्हणजे माझा आन्सर एक तर 3च्या पटीत 21च्या पटीत असायलाच पाहिजे. कितीच्या पटीत राजा 21च्या पटीत यायला पाहिजे. आता बघा 21च्या पटीत बघा हे आहे करायचं याला 3 भाग जाते का याला 21 भाग जाते करायचं याला 21 भाग जाते करे हे 7च्या पटीत आहे करायचं नाही. दोन्ही संख्या 7च्या पटीत आहे का याला 7 2 14 7 2 14 7 2 14 7 2 किती राजा हे 3च्या पटीत आहे का बाळ. सर आन्सर हे 3च्या पण पटीत आहे 7च्या पण पटीत आहे. आन्सर करायचं ना बाळ. अशा वेळेस डायरेक्ट मारायची कला असतो. झालं क्वेश्चन येत नाही. आता बघा निगेटिव्ह मार्किंग तर नाही असेल तरी तर हे रिस्क आहे. 99% चालते 1% मी चालत नाही. मी कॅल्क्युलेशन करून देतो तुम्हाला काही टेन्शन नाही. पण लंबा खेचणार अशा वेळेस करायचं ना सगळं या नंबरवर खेळ आहे. याच्यावरच कॅल्क्युलेशन अडून बसलं आहे ना. पण मला माहिती आहे सर ह्याच नंबरमध्ये काहीतरी लपलं. ही संख्या 21च्या पडायला आहे. 21च्या पडीत बघा 21 8 168 ही संख्या आहे ना त्याच्या पडीत तर ही जमत ही संख्या 3च्या पण पडीत आहे 7च्या पण पडीत आहे. 3च्या पडीत 7च्या पडीत एकमेव आन्सर आहे. कळलं बा. अरे कळलं की नाही. आता या गरीबाचा कळलं पेपरमध्ये कसं मारायचं. आणि मी 99% लिहून देतोय कारण माझा अनुभव म्हणतोय की तुमचे जे काही 25-30 क्वेश्चन असणार गणिताचे ठीक आहे बा त्यात 5-6 क्वेश्चनला बुद्धी चालवायची गरज नाही. क्वेश्चन वाचलं मारायचं खरं. क्वेश्चन वाचलं तुम्ही कोणत्याही पेपरामध्ये द्या गट क गट ब कोणत्या राज्यसेवा कुठल्याही पेपरामध्ये द्या. मी तुम्हाला चॅलेंज देतोय बोर्डावर क्वेश्चन लिहून देतोय. मी पेन पण उचलणार तुम्हाला सांगतो संख्या 7च्या पडीत द्यायला पाहिजे. नंबर बघून सांगून देतो ही आन्सर 101% ठीक आहे बा आहे. आता लक्ष द्या एकूण मतदार यादी किती होती राजानो 100. मतदान किती लोकांना राजानो 100 लोकांची यादी होती. किती लोकांनी मतदान केलं बा 75% लोकांनी मतदान केलं. किती राजानो 75 म्हणजे 100 पैकी 75 लोकांनी मतदान केलं बरोबर बा. त्यापैकी किती लोक बाद ठरले बा 2%. किती बा 2% लोक बाद ठरले बरोबर राजानो आहे ना. 75 पैकी 2% बाद ठरले म्हणजे बाकीची उरलेले 75 पैकी 98% लोकांची काय होणार मतमोजणी होणार बरोबर म्हणतोय मी. अरे हा या ना एवढ्या लोकांची वैध मत आहेत का राजानो वैध मत बरोबर बा. अरे हा या ना 100 लोक होते मानले 100 लोक है ना 25% लोक आले नाही म्हणजे 25 लोक आले नाही 75 लोक मतदानला आले. त्यापैकी 2% करायचं नशिडी होते म्हणजे करायचं त्यांना काही गण नाही म्हणजे करायचं 2% राजानो अवैध मत होते. बाकी उरले करायचं 75 पैकी 98% लोकांची मतमोजणी होणार. जे काही टक्केवारी येईल 95% पैकी राजानो बोलायचं ना 58. कॅल्क्युलेशन करू शकता 25 3 75 25 100 याला 4 न काटवा पण कॅल्क्युलेशन लंबा खेचणार. पण मी असंच ठेवलं एवढ्या लोकांची काय होणार राजानो मतमोजणी होणार बरोबर आहे. आता हे वैध मत आहे. आता काय म्हणते पुढं 92-61 मते का राजानो मिळाली जी वय राजानो वैध मताच्या किती राजानो 75% होती. ठीक आहे. एका उमेदवारास किती मत मिळाले राजानो 92-61. एक उमेदवार आहे बिचारा हा याच्या खात्यात किती मत मिळाले राजानो 92-61. ते 92-61 कोणाच्या राजानो 75% आहे वैध मताच्या 75%. वैध मत आहेत किती राजानो बोलतो ना 75 गुणिले किती राजानो 98/100 हे वैध मत आहे. त्या वैध मताच्या 75% म्हणजे काय राजानो 75/100 हे मत कोणाचं जवळ राजानो एका उमेदवाराला मिळाले. त्याची किंमत किती दिली राजानो 92-61. किती दिले बा 92-61. तर एकूण मतदार विचारले एकूण मतदार आपण मानलं किती राजानो 100. 100ची किंमत काढायची बरोबर राजानो. या सगळ्यांची किंमत दिलेली आहे. आता काटाकाटी कसं करणार बघा 25 3 75 25 चौक 100 25 3 75 25 चौक 100 बरोबर आहे. हे 4 चौक 16 इकडे जाऊन काय होतं राजानो गुणाकार. वर किती राहिले बघा बोला 3 गुणिले 98 गुणिले 3 बरोबर किती राजानो 16 गुणिले किती राजानो 92-61 बरोबर म्हणतोय मी. अरे हा या ना आता 100ची किंमत काढायची 100ची किंमत काढा. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं. आता हे तिरपा गुणाकार करायचं आणि भागिले हे करा बोला इथे लिहा 16 गुणिले 92-61 गुणिले किती राजानो बोला चला 100 भागिले किती राजानो बोला चला 3 गुणिले 98 गुणिले किती राजानो. आता बघा जे हुशार आहे 3 1 3 3 3 9 भाग जात नाही 3 3 8 24 3 7 21 परत 3 न काटवा 3 1 3 बोला 3 1 3 0 3 2 6 3 9 27 या 7 न कटते बा 7 1 7 7 चौक 28 बरोबर आहे. 7 1 7 बोला 3 उरलं 7 चौक 28 7 7 49 आहे ना. 7 1 7 7 2 14 7 2 14 7 2 14 7 1 7 2 1 2 2 8 16 8 1 8 इथे लिहा 8 1 8 8 2 16 1 0 2 0 2 0 म्हणजे एकूण उमेदवार किती होते राजाला बोलत चला. एवढं कॅल्क्युलेशन तुमच्या नोटबुकमध्ये करायचं आहे ना.
कोणत्याही मास्तराला रतिमान तर एवढं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून घेणार. ठीक आहे बा. याची किंमत दिली आणि 16,800 लोकांनी मतदान केलं. पण मी काय म्हणलं, अशा क्वेश्चनला काय हिंट दिलं बा, जो नंबर आहे याच्या पटीत आन्सर असेल बा. ठीक आहे बा. हे नंबर कितीच्या पटीत राहणार? 21. 21 आठवण आहे. या 3 पण भाग जाते 7 3 आणि 7 भाग जाण्याची संख्या कोणती राहते? काय बा, हे क्वेश्चन का घेतला? तलाठीला क्वेश्चन आले. मी म्हणतोय 99% पोरांनी सोडून दिला असेल आणि एवढं बघून ते म्हणलं असेल आपल्या लायकीचं क्वेश्चन नाही, सोडून दिलेलं बाहेर, तलाठीचं क्वेश्चन आहे. पण त्यासाठी हिंट आहे. मी काय म्हणलं, जर तुम्हाला जर माहीत असेल बघा, हा क्वेश्चन जर इतरांनी 90 लोकांनी केलं नाही आणि जर तुम्ही जर केलं असेल तर तुम्ही मेरिटमध्ये 1 नंबरला आहे. बरोबर. हा क्वेश्चन जर तुम्ही 3-4 सेकंदात करणार, कारण तुम्हाला हा क्वेश्चन जर आला. परत बघा, इथल्यापैकी आहे ना, जे मी शिकवलं नसतं तर इथले लोक तुम्ही हात पण लावला असता या क्वेश्चनला. मग जर आता मी सांगितलंय असं ट्रिक आहे की बाबा या संख्येला 9च्या पडे किती, 7च्या पडे 3च्या पडे मारू शकतोय. एकच ऑप्शन आहे, 3च्या पडे आणि 7च्या पडे मारणं मोकळं झालं. कळालं मी काय म्हणतोय? आहे ना, ही हिंट आहे, लिहून घ्या. आहे ना, हे सोल्युशन लिहून घ्या, त्याच्यात खाली नोट लिहून घ्या. सर अशा क्वेश्चनला कोणत्याही क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस निवडणुकीचं क्वेश्चन असतं, जो नंबर असतोय त्याच्या पडीतच आन्सर असतोय, त्यात लिहून घ्या की बाबा दिलेला नंबर 3 आणि 7च्या पडीत आहे, एकमेव आन्सर आहे 3 आणि 7च्या पडीत, त्याला ऑप्शन न जाणं भाग आहे. कळालं बा? लिहून घ्या. ठीक आहे. लिमिट आहे, कॅल्क्युलेशन असं आहे. पुस्तक तुम्ही कडा दुसरी मेथड पण सांगू का? आता खालून वर पण जाते तेव्हा आणि सत्तेच येणार. आणि मी किती मेथड सांगितलं तर शेवटी तुम्ही पटीत मारणार आहे. कारण हा क्वेश्चन किचकट आहे, तर तुम्हाला एवढं कॅल्क्युलेशन करायचं. खालून पण वर जातात. मागचं क्वेश्चन सांगितलं ना, तिथे कॅल्क्युलेशन 2 भागामध्ये करावं लागेल. आता इथं वैद्यमत्ता किती मानणार आहे? 100 आहे ना, स्वतःमध्ये 100% मानणार आहे ना. त्यापैकी 75% होतं मिळालं नाही, 75ची किंमत दिली, 100ची किंमत काढा आहे ना. मग म्हणणार की राजानं 2% अवैध ठरले, 98ची किंमत दिलेली आहे, 100ची किंमत काढणार. जे लोक आले होते ते 100ची किंमत असणार. मग 75ची किंमत दिली, 100ची किंमत काढणार. 2-3 टप्प्यात क्वेश्चन करावं लागेल आहे ना. त्यावेळेस क्वेश्चन येते. करायचं आहे का बा त्या मेथडनं? हा ना, पटकन देतोय ते पण चालेल. करून दाखवू? रब हे करू, रब करू. आता हा भाग 3 क्वेश्चन मध्ये करता येईल. रब करू बा, रब करू. आता लक्ष द्या, मी 3 भाग करतोय. बघा काय काय होते. गावात एवढे लोक आहेत 100, 25 लोक आले नाही. जे लोक आले त्यापैकी अवैध ठरले. ठीक आहे बा. अवैध ठरल्यापेक्षा एकाला 75% मत मिळाले आणि तो हारलाय जिंकलाय, ते नंतरचा क्वेश्चन आहे. आतापर्यंत करायचं ना, 100 लोक आले अवैध ठरले होते. इथं करायचं ना, काही लोक आलेच नाही आणि जे आले त्याच्यापैकी काही अवैध ठरले. काल बा. आता बघा, मी खालून वर जातोय. आता बघा, एका वैध मताच्या ह्याला किती टक्के मत मिळाले बा? 75. एका मताला किती मत मिळाले होते राजानो? बोलू चला 92-61. किती राजानो? 92-61 ज्याला मिळाले, ज्याच्या खात्यात 92-61 मत आहेत, ते वैध मताच्या किती राजानो? 75%. किती बा? मग मला माहित आहे वैध मते 100% असेल. वैध मते किती पकडलं बा? जे काय होते आपण मानलं, जे काय असेल तो 100% असेल. जेवढ्या लोकांची मतमोजणी होणार ते स्वतःमध्ये 100% येतो आहे ना. आता बघा, मी 90 मत मोजलो. मला इथं बघा, एका कोठरीमध्ये किती 90 मत आहे. मला माहिती आहे मत किती बा? 90 आहे. मी 90 मोजतोय. मला विचारलं किती टक्के मत आहे, तर मी काय म्हणणार 100%. टक्केवारी म्हणजे 100%, पण ऍक्च्युअल नंबर किती राहिला? कळलं बा? नंबर आणि ऍक्च्युअल मध्ये टक्केवारी मध्ये कळते बा मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. बढिया. आता बघा, एकाला किती टक्के मत मिळाले बा? वैध मताच्या 75% मत मिळाले.
पण ऍक्च्युअलमध्ये त्याला किती मिळाले बाळ बोलत चला 9261. आता वैद्यमध्ये किती असतील बाळ 100% आहे ना. 100%ची किंमत काढा. बघा कॅल्क्युलेशन करणारे असं पण करतात बघा. याला असंही पण काढू शकतो 25 × 75 25 × 100 हे 4 गुणले करा बा. नाहीतर 3 ला असं काढवा असंही काढू शकतो बा. कारण आपलं बेसिकने सांगू चालते का सर पोरी चालते की नाही का आपलं मला माहिती यांची चेहरे बघून मला कळू लागला. 75%ची किंमत दिली तर 100%ची किंमत काढा बरोबर ना. बघा हे देतांचा तीर पाहू नका. 100 गुणिले 9261 भागिले कितीला गेलो 75. 25 × 75 25 × 100 3 1 3 3 3 9 0 3 8 24 किती उरलं राजा 3 7 21. आता गुणाकार करा. 7 चौक 28 ला 8 हातच्याले 2 8 चौक 32 आणि 2 किती राजाला बोलत चला 37 है ना. 4 त्रिकम केला 12. किती लोक वैध देत राजाला बोलत चला 12,348 लोक वैद्य मत आहेत. किती राजानो मला जर कोणी विचारलं वैद्य मताची संख्या सांगा तर तुम्ही काय म्हणलात राजानो किती राजानो 1 भाग केला बा. हे पहिला भाग आहे ना. वैद्य मत किती राजानो 12,348 हे वैद्य मत आहे ज्याची मतमोजणी ऍक्च्युअल मध्ये झाली पण टक्केवारीमध्ये ते 100% बरोबर आहे. आता क्वेश्चन कर वाचा. किती लोक राजानो अवैध आहेत राजानो 2% लोक अवैध झाले आहे ना. जेवढे लोक आले होते आता लोक किती आले असतील राजानो 100% आले असतील. किती राजानो 100. त्यापैकी अवैध किती लोक बाद आहेत राजानो 2. म्हणजे वैद्य मत टक्केवारी सांगा बा 98 आले लोक किती राजानो 100 लोक आले. 2 लोक राजानो ना बेवडे असतील त्यांनी 2 बटन दाबले अवैध ठरले म्हणजे बाद ठरले. टक्केवारीमध्ये सांगा अवैध लोक 2% अवैध आहेत तर 98% काय राजानो वैध आहे. काय राजानो टक्केवारीमध्ये सांगा वैद्य लोकांची 98 ची किंमत किती राजानो बोलत चला 12,300. तर आता जे लोक आले ते 100% असतील आहे ना बा. आले लोक किती राजानो 100%ची किंमत काढा बाळा बोला. 100 गुणिले 12,348 भागिले किती राजानो बोलत चला 98. आता कॅल्क्युलेशन करू शकता बा आहे ना. ह्याला पाठा 7 1 7 7 2 7 भाग जात नाही 7 1 7 7 चौक 28 7 1 7 किती उरलं बाळा बोलत चला 5 7 7 49 किती उरलं बाळा बोलत चला 4 7 सेकंड 42 7 चौक 28 त्याने 7 4 कशाने काढू बाळा 14 ने काढू भाग जाते नाही तर 7 न काढा. मला माहिती गरीब लोक आहे बघा. 7 1 7 7 2 14 किती उरलं राजाने बोलत चला 3 7 5 35 7 2 14 आता बे न काटा बे बोला इथे लिहितोय बे 2 4 100 न गुणाकार करा म्हणजे बोला 12,600. म्हणजे मला सांगा जे लोक किती लोक मतदान आले होते राजानो 12,600 एवढे लोक मतदान आले. कळालं बा. दुसरा भाग समजला. किती लोक आले होते राजानो 12,600. आता क्वेश्चन मध्ये वाचा किती टक्के लोक मतदान आले बा किती टक्के राजानो 75% मतदान आले बरोबर राजानो. 75%ची किंमत किती राजानो 12,600. तर एकूण मतदारमध्ये किती लोक असतील राजानो मतदार यादीमध्ये किती राजानो 100ची किंमत बघा. असंही काढू शकतो. हुशारपूर डायरेक्ट काढतात बघा. नाहीतर गरीबासारखं जाणार असं. आता मी असतं तर एवढं कॅल्क्युलेशन झालं नव्हतं डायरेक्ट काढलं असतं. ठीक आहे बा. 25 × 75 25 × 100 3 न काढलं असतं. नाहीतर बघा 100 गुणिले 12,600 भागिले किती राजानो 75 25 × 75 25 × 100 3 1 3 3 चौक 12 3 2 6 00 00 4 2 8 4 चौक 16 00 00 एकूण मतदार यादीमध्ये किती लोक आहेत राजानो समजलं बा. ते खालून वर जाण्याची मेथड आहे ना. सर वैद्य मत एवढे होते स्वतःमध्ये 100% होते. ऍक्च्युअल मध्ये वैद्य मतमोजणी किती लोकांनी झाली राजानो आता 2% बाद ठरले म्हणजे वैद्य मत टक्केवारीमध्ये किती राजानो 98%ची किंमत दिली 100%ची लोक एवढे लोक आले होते. पण लोक आले किती होते राजानो टक्केवारीमध्ये 75%ची किंमत दिली 100%ची किंमत. 3 टप्प्यांमध्ये क्वेश्चन केलं. मागचे क्वेश्चन 2 टप्प्यांमध्ये केलं होतं कारण तिथं अवैध विचारलं होतं. काल बा तिथं मतमोजणी आलेले लोक वेगळे होते. इथं 2 भाग आहेत. एवढे लोक आलेले होते त्यापैकी अवैध ठरले म्हणजे 3 भागामध्ये करावं लागेल. काल बा ते खालून वर जाण्याची मेथड आहे. समजलं काल बेस्ट मेथड आहे पण ज्याला कळते त्यासाठीच आहे. नाहीतर आपल्याला तिन्ही पद्धत सांगितले डायरेक्ट पटीत मारण्याचे सांगितले आहे ना. एक कॅल्क्युलेशन वरून खाली जाण्याचं आणि एक खालून वर जाण्याचं तिन्ही मेथड सांगितले. जे आवडते त्याच्यानं करा. पण मला माहिती आहे इथले 99% लोक काय करणार त्याला पटीत मारणार 3 आणि 7 ठीक ना. हार्ड क्वेश्चन आहे. स्टार मार्क करा. तलाठीचं क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन येऊच नाही. आणि असे क्वेश्चन येण्यात तुम्हाला एक फायदा आहे कारण तुम्हाला माहिती आहे ट्रिक. असे क्वेश्चन या म्हणून नशीब माना तुम्ही. ज्याला आलं तो बादशाह ज्याला नाही आलं तर बाहेर पडणार. असे क्वेश्चन आल्यानंतर तुमची मजा आहे
नाहीतर काही खरं नाही. ठीक आहे ना. सोपा पेपर आल्यानंतर कॉम्पिटिशन सगळ्यासोबत एकच आहे, नवीन पण जुने पण एकत्रच घेणार. पेपर टफ आला तर जे जुने पोर आहेत, जे खरं शिकले त्यांचा फायदा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे पटीत मारण्याची कला माहिती आहे, तुम्हाला कसं क्वेश्चन करायची माहिती आहे. ठीक आहे. रक्कू बा निवडणुकीचे क्वेश्चन एकदम बेस पासून लेवल पर्यंत घेतले, बाकी तुम्ही समजून घ्या. रक्कू आता मला सोपे सोपे आहे ना. बरं हे टाईप आहे, यूपीएससीला विचारले पण नागपूर आणि पोलीस भरतीचा 2018चा क्वेश्चन आहे. नागपूर पोलीस लिहून घ्या बरं, नागपूर पोलीस 2018चा क्वेश्चन आहे. अगोदर यूपीएससी 2016 का 17ला विचारले, त्याच्यानंतर हा विचारला. तर तिसरी संख्या झड नाही आहे, झड आहे ना, झड आहे. हा सिंपल आहे. आता तुलना करता येते बघा, इकडे लक्ष द्या. बघा ए आहे बी आहे, बघा इकडं बरोबर नका. बी जवळ 100 रुपये आहेत, ए जवळ किती राजा 80 आहे. ए बी पेक्षा किती ना कमी आहे बाळ, बोलत चला. टक्केवारीमध्ये किती ना कमी आहे राजा, किती ना कमी आहे बाळ, 20% कमी आहे. बघा सर नंबर मध्ये किती ना कमी राजा 20, किती पैकी विचारले राजा 100 पैकी, 100 पैकी म्हणजे किती राजा 20% नाही. आता मी दुसरा क्वेश्चन विचारतोय, बी ए पेक्षा मोठा आहे का लहान आहे राजा. अरे बी जवळ ए पेक्षा जास्त पैसे कमी आहेत राजा. अरे जास्त आहे की नाही बोलत चला, जास्त आहे किती जास्त आहे राजा 20 जास्त आहे. पण टक्केवारीने विचारलं किती टक्के जास्त आहे, तर भागिले किती राजा 80. बी ए पेक्षा म्हणले ए सोबत तुलना करतोय, भागिले 80 करणार. 20 चोक 80, 1/4 म्हणजे किती राजा बोलत चला 25%. किती टक्के जास्त राजा काल झाले बा क्वेश्चन, या टाईपचे क्वेश्चन घेतले. आता एक आपण बघा, एक्स वाय झेड 3 नंबर आहे, एक्स आहे वाय आहे आणि झेड आहे बरोबर बा. आता काय म्हणते सर एक्स आणि वाय या तिसऱ्या संख्या झेड पेक्षा क्रमागत किती राजा 20% आणि 28% कमी आहे. तर झेडची किंमत काय म्हणून बाळा बोलत चला. या दोघांची तुलना कोणासोबत होऊ लागली राजा, झेडची किंमत काय म्हणून बाळा. आता बघा एक्स किती टक्केनं कमी राजा बोलत चला 20%. एक्सची किंमत सांगा बाळा. हा वाय किती टक्केनं कमी राजा, तर किती न कमी राजा किती लिहू बाळा. अरे 100 म्हणून 28 गेलं किती. मायबाप सांगितलं एक्सची किंमत आली, वायची किंमत आली. आता झेडला सोडून द्या, समजलं. आता प्रश्न काय म्हणले, वाय ही संख्या झेडपेक्षा कितीने लहान आहे. तर कितीने लहान आहे माझ्या, वाय ही संख्या एक्स पेक्षा किती लहान राजा. अरे पापी लोक बोलत चला किती लहान आहे, कोणापेक्षा म्हणले राजा एक्स पेक्षा, भागिले किती राजा किती ना गुणाकार करू राजा बोलत चला. 8 1 8 8 1 8, हे 0 कटलं, हे 0 कटलं, किती टक्के राजा किती टक्के कमी आहे. सिंपल क्वेश्चन, सुंदर क्वेश्चन, एकदम मजेदार पद्धतीने सांगितलंय, सोप्या भाषेने सांगितलंय, लिहून घ्या. ठीक आहे. काल झेडची किंमत 100 माना, 4 पद्धतीने करू शकता. जर तुमचे आयरे गेले मास्तर एक्स्ट्रा मानला असतं, तुम्हाला दिवसभर आन्सर दिलं असतं, कॅल्क्युलेशन टफ झालं असतं. पण 100 मानण्याचा फायदा कुणाला बा, कॅल्क्युलेशन एकदम स्पीडने निघते. काल लिहून घ्या. समजो तारे को बिहार समजू लागले की नाही. काल कुठं होतास, कोणाला वेगळा लावत बसला होतास रे. हा घरी लावत बसला टेकू लागला. स्टेटस बघितलं मी नाही. समजलं. तुला डाऊट असेल तर बोला. एक क्वेश्चन करून दाखवणार, आणि क्वेश्चन करून दाखवणार तुम्ही 100% करून दाखवणार. मिळाला सर. चालेल. रब करू की नको. सेम क्वेश्चन, फक्त मी चेंज करतोय, एक लाईन चेंज करतोय. एक्स वाय झेड पेक्षा क्रमागत 20% व 30% कमी आहे, 30% कमी आहे. तर वाय ही संख्या एक्स पेक्षा किती टक्के लहान आहे. सेम क्वेश्चन आहे ना. क्वेश्चन लिहून घ्या, क्वेश्चन पण लिहून घ्या. नवीन क्वेश्चन आहे, क्वेश्चन लिहून घ्या. अरे मग आन्सर पाहिजे. याची किंमत किती मानायची ते तुम्ही 12.5.
केला 100 केला 100 जमू लागले एक क्षण करून दाखवा मला हवा ठीक आहे रब करू लक्ष द्या इकडं एक्स वाय आणि झेड हे 3 नंबर आहे ना एक्स वाय झेडपेक्षा किती ना वाय झेडपेक्षा सर झेडची किंमत किती मानणार बा 100 का कारण बाकीचे दोन संख्या झेडसोबत तुलना करतोय ज्याच्यासोबत तुलना करतोय त्याला 100 मानणं सोपं आहे कारण टक्केवारी काढणं सोपं आहे जर इथे एकची किंमत जर 80 मानलं निघेल का बाळा तुम्हाला दिवसभर नाही निघणार नाही है ना 100 पेक्षा किती नाराज ना 20% म्हणजे एकची किंमत करायची ना 80 आता वाय किती कमी राजा बरं चला 30% किती असेल राजा 70 आता बघा वाय आता हे दोघांना सोडून द्या आता या दोघांमध्ये तुलना करायची आहे सर वायची किंमत एक्स पेक्षा किती लहान राजा 10 कोणापेक्षा म्हणजे एक्स पेक्षा तर आपल्या टक्केवारी मध्ये विचारले भागिले किती राजा 80 कितीला गुणाकार करू राजा 0 कटलं 0 8 1 8 8 1 8 2 उरलं 8 2 16 8 45 किती टक्के राजा नाही तर 1/8 ची किंमत किती राजा 12.5% दिले तुम्हाला दिले किती राजा आलं नेक्स्ट मेथड सांगतोय आलं अरे समजलं की नाही काय डाऊट 1% पण नाही पुढचा क्वेश्चन करून दाखव ना रब करू झाले ना गट क टॅक्स असिस्टंटचा क्वेश्चन याच्यापेक्षा आतापर्यंत मला सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे क्वेश्चन मोठा आहे पण एकदम सोपा आहे वाचून बघा क्वेश्चन वाचा तुम्हाला समजून जाईल माणसाच्या एका गटात काही जोडपे आहेत है ना उरलेले लोक करायचे ना एक एकटे है ना काही जोडपे आहेत काही सिंगल आहेत है ना ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि अनमॅरिड मॅरिड कळलं बा असा ग्रुप आहे बा यापैकी विवाहित लोकांची संख्या किती राजांना बोलत चला 7 अविवाहित लोकांची संख्या किती असेल बा किती असेल पुरुषाची संख्या किती राजा किती टक्के बा बढिया तर गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के विचारली पाहू शकता बा सिंपल क्वेश्चन आहे आता एक्स मानणार का बा काय मानणार बा 100 लोक मानणार है ना ग्रुप आला तुम्ही आहात तर काही विवाहित आहेत काही अविवाहित आहेत ठीक आहे बा आता हे 100 लोकांचा ग्रुप आहे बघा आता बघा जोडपी आहेत आता बघा कपल जर 20 असतील म्हणजे 20 लोकांचं 20 लोक मॅरिड असेल तर पुरुष किती राजा 10 न रे 20 लोक आहेत आणि ते मॅरिड आहेत त्याच्यात पुरुष किती असतील राजा असं असेल काही 11 पुरुष 9 महिला किती लोक काय बा असं ते इमॅजिनेशनच्या बाहेर आता मान नका जर एकाला 2 पत्नी असतील तर काय करायचं ते चालणार नाही ते क्वेश्चन आहे ते नॉर्मल नॉर्मल वे न जावा नाहीतर आपलं ना बुद्धी चालू नका ते जर एकाला 4 पत्नी असतील 3 पत्नी असेल अरे ते काळ गेलाय ते एकच सांभाळणं मुश्किल आहे ठीक आहे खुश आहे हा आता बघा एक पुरुषाला एकच पत्नी गृहीत पकडायचं है ना बाकी दिमाग नका ठीक आहे आता बघा एकूण किती राजानो 100 लोक मानतात किती राजानो यापैकी किती लोक विवाहित राजानो बोलत चला 7 आता 60% विवाहित लोक आहेत याच्यात पुरुष सांगा राजानो अरे बाकी लोक सांगा 30 आणि स्त्रिया किती राजानो बाकी हे 40 काय असतील राजानो तुमच्यासाठी काय राजानो अविवाहित काय राजानो आता अविवाहित ठीक आहे बा याच्यात पुरुष महिला आहे दोन्ही पण आहेत है ना पण अविवाहित आहेत सिंगल ठीक आहे बा ज्यांचं लग्न व्हायचं आहे पण प्रश्न काय म्हणतोय की बाबा रे एकूण संख्यापैकी पुरुष किती राजानो 54% पुरुष आहे 54% का राजानो पुरुष आहे काय राजानो एकूण का राजानो 54% पुरुष आहे 100 पैकी 54 पुरुष असतील तर स्त्रिया किती राजानो 46 राजानो आता मला माहित आहे ऑलरेडी पुरुष किती राजानो इथं 30 तर अविवाहित पुरुष किती असतील राजानो बोल चला अरे अविवाहित पुरुष किती असतील राजानो एकूण पुरुष किती आहे अरे 54 पुरुष आहेत एकूण मूर्ख आहेत का रे एकूण पुरुष किती राजानो 54 विवाहित किती राजानो तर अविवाहित किती राजानो केस आहे का एकूण पुरुष 54 आहेत 30 विवाहित आहेत तर बाकी 24 करा जनो अविवाहित असतील म्हणजे या अविवाहित 40 पैकी करा जनो 24 पुरुष आहेत किती जनो तर महिला किती जनो 16 अविवाहित स्त्रिया आहेत करा जनो अविवाहित स्त्रिया कळू लागले पण कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे तर 54 पुरुष आहेत तर 30 विवाहित आहेत तर अविवाहित सिंगल किती जनो 24 आहेत तर या अविवाहित पैकी 24 पुरुष असतील तर महिला किती जनो
आपला क्वेश्चन विचार बघा. तर या गटात एकट्या स्त्रिया म्हणजे सिंगल स्त्रिया किती टक्के येतं? सर 100 पैकी किती राजानो? किती टक्के राजानो? 16% स्त्रिया का राजानो? किती राजानो? झालं क्वेश्चन. दिमाग लावायचं होतं. ग्रामीण सारखं एकदम गावरान क्वेश्चन होतं. डोकं गावरान पद्धतीनं लावा. ठीक आहे बा, समजलं? नुसतं फोटो मारून घ्यायचं, लिहायची थोडं मेहनत करा. नुसतं ते रील मध्ये जाणार, फोटो मारून घेतलं, फोटो तिकडं केलं तर तिकडं. समजलं? कोणाला समजलं नाही असे कोणी असेल तर मला सांगा आत्ताच. समजलं? त्याच्यामुळे लग्न झालंय. लक्ष दे. 100 लोक आहेत. किती? 100. किती लोकांचं लग्न झालंय? 60% लोकांचं लग्न झालंय. क्वेश्चन वाचणार नाही काय समजणार? मात्र समजणार. 100 पैकी 60 लोकांचं लग्न झालंय. आता हे विवाहित आहे, याच्यात पुरुष किती असतील? कॉमन सेन्स आहे. 30 महिला 30 पुरुष. विवाहित पुरुष एवढे, विवाहित स्त्री आहेत. जर 60 लोकांचं लग्न झालंय तर लग्न न झालेले लोक किती आहेत? आता एकूण लोकांपैकी पुरुष किती आहेत? 54. ठीक आहे, 54 लोक पुरुष आहेत. विवाहित पुरुष किती आहेत? अविवाहित पुरुष किती असतील? कॉमन सेन्स आहे. 54 पुरुष पैकी 30 विवाहित आहेत, तर बाकीचे 24 काय असतील? अविवाहित. या अविवाहित पैकी 24 पुरुष आहेत. हे अविवाहितांची संख्या आहे. त्यापैकी 24 पुरुष असेल. महिला किती? तुला ते विचारले ना, तर 16 काय विचारले? एकूण अविवाहित स्त्रिया विचारले. एकट्या स्त्रिया म्हणजे अविवाहित स्त्रिया किती? 100 पैकी 16 म्हणजे किती? 16% स्त्रिया काय अविवाहित. उर्दू मी सांगत होता आतापर्यंत. कळलं? अरे कळलं की नाही? हे चांगला क्वेश्चन आहे. स्टार मार्क करा है ना. दिमाग लावायचं, बाकी काही नाही. तर काही नाही, दिमाग लावायचं फक्त. क्वेश्चन एकदम सिंपल आहे ना. भाषांतरांचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, लँग्वेजचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, थांबूया इथं मग है ना.